पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेले आहे। पत्नी गीतांजली वांगचुक यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, तर ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला। या याचिकेवर आता 6 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिर्डीत मुक्कामी आहेत। त्या उद्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज रात्री 10 वाजता शिर्डीत दाखल होतील। त्या अनुषंगाने अहिल्यानगर भाजपकडून शहांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीत मनसेची राजकीय भूमिका निश्चित करण्यासह युतीबाबतचे अंतिम निर्णय घेण्यासाठी मनसे विशेष टीम तयार करण्यात येणार आहे। तर युती करण्यापूर्वी या टीमची मतं महत्त्वाची ठरणार आहेत। विशेष टीम तयार करून त्यांच्या अहवालानुसार युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल। पुण्यात कमी पटसंख्या असलेल्या आणि एकाच परिसरातील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचं एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा निर्णय शासनाने घेतला। त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 1800 प्राथमिक शाळांपैकी 569 शाळा बंद होत असून केवळ 1231 शाळा उरणार आहेत। यंदा पावसानं झोडपल्यानं झेंडूचं उत्पादन कमी झाले, त्यामुळे दसऱ्यासाठी बाजारपेठेमध्ये फुलांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र दसऱ्यासाठी राखून ठेवलेल्या झेंडूची बाहेरच्या जिल्ह्यातून बाजारात आवक वाढल्यामुळे दर कोसळले आणि परिणामी झेंडू रस्त्यावर टाकून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील आकाश पेट्रोल पंपाजवळ किरकोळ कारणातून यावेळी तरुणावर चॉपरनं वार करून खून केल्याप्रकरणी 4 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेप सुनावली, तसंच प्रत्येकी 5000 रुपये दंड ठोठावला। 18 मे 2022 साली खुनाची घटना घडली होती। नाशिक महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध होणार आहे। तर अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच खऱ्या अर्थानं मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दिवाळीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांचा सन्मान करण्यात आला। आभाळ माया फाउंडेशन आणि सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार आणि नागरी सत्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला। जळगाव जामनेर तालुक्यात सेवा पंधरवडा अंतर्गत जात प्रमाणपत्र दिवस मोहीम राबवण्यात आली। या अंतर्गत तालुक्यातील गावागावांमध्ये घरोघरी जाऊन जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। सर्व गावचे सरपंच, ग्राम महसूल अधिकारी, सेतू चालक आणि तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदवला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण QR कोड असलेले फलक लावणारे राष्ट्रीय महामार्गावरूनच प्रवास करणाऱ्या नागरिकांना उपयुक्त माहिती देण्यासाठी हे फलक लावण्यात येणार आहेत। या उभ्या QR कोड फलकांवर महामार्गाशी संबंधित महत्त्वाची माहिती उपलब्ध असणार आहे। कुर्ला रेल्वे स्टेशनशी स्कायवॉकच्या माध्यमातून पॉट टॅक्सी प्रकल्प जोडण्यात येणार आहे। स्कायवॉक उभारण्यासाठी मध्य रेल्वेनं कुर्ला पश्चिमेतील 1370 चौरस मीटर जमीन देण्याचं निश्चित केलं। या स्कायवॉकमुळे प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। तर वांद्रे कुर्ला संकुलात विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी पॉट टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। मुंबईतील सुपर स्टोअर्स 24 तास खुले राहणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना खरेदीसाठी मोठं केंद्र उपलब्ध होणार आहे। शहरातील दुकानं, हॉटेल्स, मॉल 24 तास सुरू राहणार असल्यानं सणासुदीच्या खरेदीलाही वेग येईल। आजपासून बँकेत सेम डे क्लिअरन्स व्यवस्था लागू झाली, त्यामुळे आता अवघ्या काही तासात चेक क्लिअर होणार आहे। खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्याच्या सूचना बँकांनी दिल्या आहेत। चेक बाउन्स झाल्यास ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे। राज्य सरकारनं आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद झालेत। या निर्णयामुळे कागदांची मोठ्या प्रमाणात बचत होईल, तसंच पर्यावरणाचंही रक्षण होईल। 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी घेण्यात येणार आहे। तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशासाठी शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान 11वीच्या प्रवेशाची अंतिम फेरी होणार आहे। पुणे छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं नामविस्तार होणार आहे। पुणे विमानतळाला संत तुकारामांचं नाव आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। या नामविस्तारांना केंद्राकडून लवकरच मान्यता मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। आता संध्याकाळीही नाशिकमध्ये दिल्ली नाशिक विमानसेवा सुरू होणार आहे। 26 ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे। रात्री 9 वाजता दिल्लीहून शेवटचं विमान नाशिकसाठी उड्डाण होणार आहे, त्यामुळे आता एका दिवसात नाशिक दिल्ली प्रवास करणं शक्य होणार आहे।
सोमवारपासून राज्यात परतीचा पाऊस सुरू होणार आहे तर 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे। मुंबईसह राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलाय। 12 ऑक्टोबर नंतर मान्सून एक्झिट घेणार आहे। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये आमदार राजू काळेमोरे यांच्या कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलंय। परसवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पवन खवास यांनी हलगी वाजवत दवंडी देत आंदोलन केले। भंडारा तुमसर बालाघाट या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्यामुळे हे खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। चाकण परिसरात दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय, त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। या विरोधात 9 ऑक्टोबरला PMRDAवर धडक पायी मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चात खासदार अमोल कोल्हेंनी सहभाग घ्यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। पुण्यातील 5 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। या सभेत रिंग रोड आणि TP स्कीमच्या संकटाचा मुद्दा शेतकऱ्यांनी मांडला। या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होऊन देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली। मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनात मोठा धोका निर्माण झालाय। ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता असताना शेतकरी चिंतित आहे। मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 22 कोटी रुपयांचं मत्स्यबीज वाहून गेलं। यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झाले। पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचं मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री नितेश राणेंनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील बालानगर गावातील शेतकऱ्यानं कोण बनेगा करोडपती या खेळात बाजी मारली। कैलास कुंटेवाड या शेतकऱ्यानं कोण बनेगा करोडपती या खेळात बाजी मारली असून या शेतकऱ्यानं खेळात तब्बल 50 लाखांची रक्कम जिंकली। मुंबईतील बेकायदेशीर होर्डिंग विरोधात उच्च न्यायालयानं कारवाईचा बडगा उगारला। बेकायदेशीर होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा, अन्यथा विभागीय चौकशी करणार अशी तंबी उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन काही दिवसात होणार आहे, मात्र या परिसरात प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करण्यात येते, त्यामुळे या विमानतळाची हवाई सुरक्षा धोक्यात आल्याचं पर्यावरण प्रेमींनी म्हटलं। सातारा जिल्हा न्यायाधीश आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले। जामीन देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यावर होता, तर पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यावरही अशाच स्वरूपाचा आरोप होता, त्यामुळे दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे। पुण्यातील एका अपघाताप्रकरणी पोलिसांनी तिला नोटीस बजावली। वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनानं धडक दिली होती। ते वाहन गौतमी पाटील यांच्या नावावर असल्यानं पोलिसांनी ही नोटीस बजावली। गुजरातमध्ये पुढील 24 तासात चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली, तर मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला, त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं। विजापूर तालुक्यातील बोलठाण इथले रहिवासी अयूब शाह हे पत्नी अंजुम आणि मुलगी अश्मिरा यांना घेऊन दुचाकीनं दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी श्रीरामपूर इथे निघाले होते। दरम्यान खंडाळा गावाजवळ रोटी वस्तीजवळ भरधाव आलेल्या हायवानं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात अयूब शाह आणि मुलगी अश्मिरा यांचा जागीच मृत्यू झाला। नाशिकच्या येवल्यात एका दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। अतिक्रमण आणि दिशादर्शक फलकांवर होत असलेली जाहिरातबाजी यामुळे हे अपघात घडत असल्याचा आरोप करण्यात आला। साताऱ्यातील कसबे बामनोलीमध्ये 3 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे, तर या आरोपींकडून 2 लाखांहून अधिक किमतीची बंदूक आणि 15 लाख रुपयांची गाडी जप्त करण्यात आली। हे शिकारी होते ज्यांना पोलिसांनी अटक केली। बामनोली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। अहमदाबाद कसोटीवर भारतीय संघानं आपली पकड अजून मजबूत केली आहे। दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघानं 5 बाद 486 धावांपर्यंत मजल मारली, तर KL राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जाडेजानं शानदार शतकी खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे। सध्या भारताकडे 286 धावांची भक्कम आघाडी आहे। आता तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेऊन विंडीज संघावर दडपण वाढवण्याचा भारतीय संघाचा मानस आहे। वेस्ट इंडिज विरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुलेरनं त्याचं शतक पूर्ण केलं। या शतकानंतर ध्रुवनं बंदुकीसारखे बॅट धरली आणि सलामी देत अनोखं सेलिब्रेशन केलं। अर्धशतक पूर्ण केलं तेव्हा वडिलांना समर्पित केलं, तर शतक भारतीय सैन्याला समर्पित केल्याचं ध्रुवनं सांगितलं।
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 69 धावांवर संपुष्टात आला. मात्र इंग्लंडनं 10 गडी राखून आव्हानांचा यशस्वी पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय संपादित केला. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात लढा होणार आहे. सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला पराभूत केलं, तर भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या इराद्यानं ऑस्ट्रेलिया मैदानात उतरेल. अहमदाबाद कसोटीतून रवींद्र जाडेजा 104 धावांवर नाबाद आहे. जडेजानं शतकीय खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याचे सर्व 5 षटकार डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वारिकनच्या विरोधात आले. तर भारतीय कसोटी इतिहासातील सुमारे 93 वर्षाच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा हे घडले. जेव्हा एखाद्या भारतीय फलंदाजाने एखाद्या विशिष्ट गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकले, त्याआधी 2006 मध्ये सेंट जॉन्समध्ये धोनीनं डेम मोहम्मद विरुद्ध 6 षटकार ठोकले होते. नाशिकच्या मनमाडमध्ये आदिमाया आदिशक्तीच्या मूर्तीचं मोठं भक्तिभावात विसर्जन करण्यात आले. मूर्तीच्या विसर्जनासाठी गणेश कुंडावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी भर पावसात आदिमायेला भक्तिभावानं निरोप देण्यात आला.